झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी येतोय योगेश येतो त्याची जागा सांभाळण्यासाठी थोडी दादा असं चमक दाखवते चमक हे सिद्ध करून दाखवतोय मी नाल्यापोडी गावातून बिलांग करणारा खेळाडू मध्ये काय प्राधान्य देतो पहिल्या आघाडीला येण्याचं. चला लवकर लवकर जायचं फलंदाज वेळ घेऊ नका आता वाजण्यात मला वाटतं दुसऱ्या पिढीचे सामने केले होते अजून 2:45 झालेले अजून आपल्याला जवळजवळ 16, 17, 18 सामने खेळवायचे. चला पुन्हा योगेश स्ट्राईक घेतो योगेष षटकातील पुढचा चेंडू योगेश हो सुरत चेंडू त्याच पद्धतीचा फाटका होता परंतु एक धाव घेतली आणि एकच धाव समाधान मानवलं लागते. धावसंख्या इकडे वरते धावसंख्या होती ती 7. मला वाटतं सुरेखाचं आयोजन आहे वरद विनायक क्रिकेट संघ पंचाव आग्र्याचा कोण कारण या गावामध्ये म्हणावं तेवढी वस्ती म्हणजे घर गाव थोडा छोटा आहे परंतु त्याच्या गावामधून जी मिळालेला आता आपल्याला माहिती चांगले कार्यक्रम राबवतात त्या गावामध्ये. सुरेख फाटका आला जेवणाच्या भांड्यावर हो हो काय म्हणावं लागेल हा जर षटकार चौकारांचा बक्षीस असतं ना तर आज तुम्हाला बक्षीस नक्कीच लाभलं असतं. मैदानाच्या बाहेर जर का मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये होतो पुन्हा सिद्ध करून दाखवते नाल्यापोडी संघाचा खेळाडू राहुल. मी सुद्धा षटकार मारू शकतो कारण षटकार मारू संदेश माघारी पडत नव्हतं परंतु मी सुद्धा काहीतरी कमाया करू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाजीवर सागर पुन्हा एकदा फटका उंचावून मारण्याच्या प्रयत्नामध्ये जातोय चेंडू सीमा पार मिळतोय दमदार चौकार. पंच आमच्याकडे फिरते पंच तिथे चौकाराची भाषा बोलते. सुरेख असा फटका होता त्याच पद्धतीचा चेंडू आणि संघाची धावसंख्या झाली ती 17 सुंदर स्थितीमध्ये घेऊन गेलाय तो. आम्हाला ज्या ज्या याच्या टुर्नामेंट मध्ये ज्या लोकांनी आम्हाला वस्तू स्वरूपात अथवा देणगी स्वरूपामध्ये जे बक्षीस दिले त्या सर्वांच्या मनापासून स्वागत. वरद विनायक क्रिकेट संघ फलसफ आग्र्याचा कोण आज प्रथम पारितोषिक आपल्या माड मानगाव लोकप्रिय आमदार भरतचंद गोगावले यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत. तर जो स्टेशन आहे तो विनोदजी खराले मला तो मालेगावच्या सुपुत्र यांच्याकडे पुन्हा एकदा या षटकातील मला तर शेवटचा चेंडू होतो सागरचा आणि सुंदर तोडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू काय होतोय हो हो काय बघा झेल घेतला आणि काय तो खुश झाला हो हो असं तर क्षेत्ररक्षण करावं लागेल. असं जर केलं ना मित्रांनो समजा पाऊस येईल म्हणून का बक्षिसाचा आपण विचार करू नका. आला पावसाला भिजून गेला मैदान झाला ओळा हे बघायला नको जरा कारण आजकाल भरोसा नसतो कोणाही कोणाचा. गोलंदाज जिथे ते निघतील पहिल्या षटकामध्ये धाव मिळाले 17 पण तो दुसरा गोलंदाजी घेऊन येतो तो दिखे मॅन फॉर्म पाहिजे गावाकडून बिलॉंग करणारा खेळाडू त्या झालेल्या टुर्नामेंट मध्ये पहिली धावसंख्येने मारली. मानगाव तालुक्यात गोरगाव शहरात यांनी घातलेले कुशेडे गाव मधून बिलॉंग करणार मिस्टर 360 सुरज भास्कर त्याचा रेकॉर्ड आजच्याच करून बोलतो का बघूया. प्रयत्न तर सर्वांना करावा लागेल मित्रांनो. प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच येशील. खूप वेळ जातोय एवढा वेळ नाही कारण नियमानुसार तुमचं षटक झालेच पाहिजे. टीम मीटिंग नो टीम मीटिंग सामने 4 षटकामध्ये जर का अर्धा तास जायचं असेल तर मतलब नसतो मित्रांनो.
क्रिकेटचा खेळ म्हटलं तर झट मागणी पडशाती. पुन्हा एकदा निखिल आपल्या षटकाने पहिला चेंडू घेऊन येतोय. फलंदाज योगेशला योगेश काय करतो बघूया. मी तुम्हाला आताचा रेकॉर्ड या सामन्यामध्ये एक चक्कर मारला फलंदाज बाद, दुसरा फलंदाज चक्कर मारला फलंदाज बाद. हा काय करतो बघूया. नाही नाही मी सुंदर गोलंदाजी करणार, कारण माझ्या पहिल्या गोलंदाजाला 17 धाव पडलेत. मी नाही करून देणार. आज या ठिकाणी सूर्यकाचा सामने पाहायला मिळते त्या वरदविना क्रिकेट संघ पंचवागरेचा कोण्या गावाकडून. खूप काय छान आयोजन, त्याच पद्धतीचं नियोजन बघा. एका हाती सर्व मुलं आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत. पुन्हा सूर्यकाचा फटका कट काढण्याच्या प्रयत्नामध्ये एकदा पूर्ण एकच धावमध्ये समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 निवड धावसंख्या 18. काय घेतो तो स्वप्नील. चला स्पीडअप करायचं आहे. स्पीडअप अमोल खूप वेळ जातोय. चला पंच पुन्हा एकदा वॉर्निंग आलेले. पंच कमिटी इथं मिटिंग नाही झाली पाहिजे खेळाडूंची. पटापट सामने संपवायचे जेणेकरून दुसऱ्या संघाला त्याचा फटका बसला नाही पाहिजे. निखिल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतो. तो आराम तेडम बॅटचा फटका बसतो, परंतु नाही. गोपरा टेकून बॉल चेंडू अडवतोय, कारण चेंडू अडवलाच पाहिजे. जर का चौकार गेला ना तर काय माझ्या क्षेत्राचा फायदा नाही. परंतु एक धावसंख्या होती ती 19. सुंदर गोलंदाजी केली आतापर्यंत. चला जयवंतजी पिंपळे, जयवंतजी भारशिंग, सॉरी जयवंतजी भारशिंग. चार पाचचा जो कॉम्पिटिशन आहे तो करून सामन्यात सुरू करायचा आहे. सांगण्याची पर्यंत आपल्या किमान आज आली पाहिजे, कारण हे नियम आज आमच्यापर्यंत नाही तर आपण सर्वांसाठी आहेत. कुठे क्रिकेट खेळायचा, क्रिकेटमध्ये नियम सेम असतात. चला पुन्हा एकदा खराब चेंडू पंचदंडित करते वाईट चेंडू. आणि या सामन्यासाठी ये तो गेम छे, छक्का मारी नाही तो गेम तू. एम छे छक्का मारवाना छे जो. चला पुन्हा एकदा निखिल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय तो योगेशने षटकार मारलाय. गोलंदाजी लय होती ती, मला वाटतं खराब करण्याच्या प्रयत्नामध्ये, आणि खरोखर मी म्हटलं गोलंदाज थोडा दबावाखाली येतोय. दबावामध्ये आला कारण खराब चेंडू स्कोर होतोय तो 27. चला निखिल लवकर गोलंदाजी करायची आहे आणि द्वितीय पारितोषिक दिले येते. गोरेगाव मानगाव तालुक्याचे संपर्क प्रमुख मला वाटतं राकेशजी तुप्पट
त्याच्या माध्यमातून ते आलेले 10,000 रुपये रोख रक्कम पारितोषिक. तसेच तृतीय वर्ग 2001 निलेश पाटील साहेब सुंदर फटका मारला होता. एकदा पूर्ण दुसऱ्या प्रयत्नामध्ये आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण होते. काय म्हणावं लागेल, 2 धावा पूर्ण, 2 धाव मध्ये समाधान धावसंख्या वाढते ती 29. तसेच चतुर्थ पारितोषिक सुद्धा निलेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून दिलेले. तर आकर्षक चषक मंगळची किल्ले आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते आपल्या विभागातून मलाही गावचे सुपुत्र शिक्षक सुरेंद्र मनवे गुरुजी यांच्या माध्यमातून दिलेले. तर द्वितीय क्रमांकाची चषक आहे तो पुन्हा एकदा सुंदर असा खेळ खेळतोय. 1-2 मध्ये खरोखर सुंदर फलंदाजी बनावी लागेल. फलंदाज ही कुठची आहे? ती धावसंख्या झाली तिची. ही कुठची आहे? नॉनव्हेज आणि ती आणि नॉनव्हेज माई विकेत आंबेडकर यांच्या माध्यमातून दुसरे पारितोषिक आलेले. तसेच ग्रामस्थ मंडळ कोणी मंडळाकडून 5,000 रुपये देणगी स्वरूपात आलेले. त्याचं सरच्या स्वागत. कमान डीजे, थोडा डीजे होऊ द्या, कारण सुस्त बसलेली मंडळी. काय गोलंदाजी करते विनेश. षटकातील पुढचा चेंडू कठोर गोलंदाजीच मारत. हो पुन्हा घ्या पाहिजे स्वतःच्याच गोलंदाजीवर आणि खरोखर सुंदर प्रयत्न केला होता. प्रयत्नाला काही यश आले नाही, परंतु सुंदर गोलंदाजी कठोर गोलंदाजी करते. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू एक धाव. धावसंख्या होती ती 31. फलंदाजांनी थोडं आमच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं, कारण डीजे मॅनला पण चान्स द्या. षटकार चौकार मारून 1-1, 2-2 काय होतंय आम्हाला सुद्धा सुस्ती येते. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला लाईव्ह दिसते, आपला ग्रामस्थ बघतेत आपल्याला. काहीतरी चमक दाखवलीच पाहिजे. चला गोलंदाजीवर मिनेश सुंदर गोलंदाजी करतोय. वेळ खूप जातोय वाया, परंतु काय म्हणावं लागेल ती गोलंदाजी, कटर गोलंदाजी. हो काय म्हणावं लागेल गोलंदाजी. या वयामध्ये सुद्धा मी सांगतो ना तुम्हाला मित्रांनो, तरुण यंगस्टर जे गोलंदाज आहेत त्यांनी जर थोडासा बघण्यासारखं आहे. काय गोलंदाजी करते. चला मिनेश. हो काय म्हणावं लागेल, पाठचा दांडूच घेऊन गेला. हो मला नाही दिसला आणि बॉलाने वेग घेतला स्टॅम्पचा. कधी जाऊ सांगितलं आई माझी कोणाला पावली. आता कोणाला पावते बघूया, नव्या पोडीला की पाष्टीला, परंतु कोणाला तरी पावणारच. आज तुम्हाला पावली तर उद्या त्यांना पावेल, कारण क्रिकेटचा खेळ म्हटला ना हार-जीत होतोच. आपण हारला नात ना तर आपल्याला आपली चुकी माहिती नाही पडत, परंतु प्रत्येक टायमाला जर जिंकलात ना तर काय मतलब राहतो. कारण जीत एक अशी असते ना, जो काही दिवसानंतर जिंकून आनंद होतो ना, तो रोज रोज जिंकून नाही. परंतु पुन्हा एकदा अक्षय हो सुरज फाटका आणि सुंदर गोलंदाजी करतोय. एक धाव घेतली आणि एकच धावेमध्ये समाधान मानवलं होतं. काय गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण.
सूर्य गोलंदाजी करतोय 32 धावसंख्या चालते 32. शेवटचा चेंडू मला वाटतं काय गोलंदाजी केली, सूर्य गोलंदाजी केली आतापर्यंत. मला वाटतं त्यांनी 2 धावा दिल्यात आपल्या 5 चेंडू मध्ये. अशी जर का गोलंदाजी केली ना तर खरोखर समोर संघ दडपणाकडे येऊ शकतो. 32 धावसंख्या. शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो निमिनेश आणि त्या चेंडूला भिरकावून दिलाय. सरळ नायगाव स्टेशनला करतोय दमदार सलामी. विजेला मिळाली संधी. हजाराची आहे, 10,000ची आहे, 2,000ची सलामी आहे आणि अजून एक 2,000ची सलामी आहे. म्हणजे पहिला पारितोषिक आहे तो 20,000चा. एवढा मोठा भल्ला स्कोर झाला तो 38. केतन षटकाचे माटा ह्या सामन्यामध्ये शेवटचा षटक घेऊन येतो. केतन शेवटचा षटक हाणामारीचा षटक आहे या षटकामध्ये. कुणबी समाज अध्यक्ष आनंदजी खाडे यांचं आगमन. सचिव यांचं आगमन झालं. त्यांचं सरच्या स्वागत त्यांनी आमच्या समिती व्यासपीठावर येऊन असं मस्त व्हायचंय. आनंदजी खाडे म्हणजे शिलीमगावचे सुपुत्र आमच्या समेत खेळणारे खेळाडू होते. ते कुणबी समाज सचिव आहेत मला वाटतं. ते पंचकृषी मधून शिलीम गावाला बिलॉंग करणारे ते सुद्धा अनेक वर्ष क्रिकेट खेळले. महेंद्र माडिक यांच्या तालमीमध्ये पुन्हा एकदा हुक करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूला दिलाय फिरकावून. काय म्हणावं लागेल पंच, मिळतोय का चेंडू? आम्हाला दिसत नाही परंतु चेंडू जातो सीमा पार. मिळतोय दमदार षटकार. पराकष्ट करून आपला पराक्रम केला. 3 चेंडू होती, 3 षटकार मारलेले योगेशने. हाणामारीच्या षटकारीमध्ये जर आता स्कोर आला ना तर खरोखर खूप चांगलं होतं. आणि सुद्धा हाफ सेंचुरी मारलेली आहेत. म्हणजे संघाने 51 नावं झालेले आहेत. सूर्य का काय म्हणावं लागेल मला वाटतं. आता अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावा मिळतात पुन्हा एकदा हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षण करतो. सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव्यामध्ये समाधान मानावं लागतं. धावसंख्या एक नाही मारते. धावसंख्या होते 52. इनिंग ब्रेक मध्ये सेकंड फेरीचा राऊंड सामने. सेकंड फेरीच्या सामन्यामध्ये अमोल पंच. चला पुन्हा एकदा चेंडू आकाशाला गवसणी घालतोय. नाही वाऱ्याच्या झोतामध्ये कुठं जातोय चेंडू बघा. आणि शेवटच्या क्षणामध्ये मला वाटतं रोखलेली 1 धाव रोखलेली. 3 धावा. 55
पण धावा शेवटचा चेंडू, या शेवटचा चेंडू वरती मला वाटतं टार्गेट सेट करण्याचा चेंडू आहे तो. मग तुला टार्गेट सेट करायचं आहे त्या चेंडू वरती. दिलेला ना एक चेंडू मी तुला वेज दिली किती धावा देऊन जातोय की विकेट घेऊन जातोय. निघाला काय बोलला त्याला पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू, सुंदर फटका आणि मला वाटतं षटकार येतो का पंच आम्हाला कळवतेत काय आहेत. हॅलो, सर्व संघांना विनंती असेल क्वार्टर फायनल सामने 2-2 षटकाचे राहतील. सर्व संघांना विनंती असेल क्वार्टर फायनल सामने हे 2-2 षटकाचे असतील. पहिला क्वार्टर फायनल सामना मडेगाव कोण वर्चप पल्सा वारेला कोण, मडेगाव कोण वर्सेस पल्सा वारेला कोण यांनी टॉस मध्ये यायचं आहे. अजून सर्व संघांना विनंती असेल 2 षटकाचा सामना राहील. सर्व संघांना विनंती असेल 2 षटकाचा सामना राहील. 12 चेंडू, अमोल बागड प्लीज पॅव्हलियनमध्ये या. पंच आपण आपलं स्थान आगरी करायचं आहे. 12 चेंडूचा सामना, 2 षटक, कुठलाही पॉवर प्ले नसेल, 4-5चा कॉम्बिनेशन असेल याची आपण दक्षता घ्यायची. टॉस साठी येतात पल्सा बारीचा कोण वर्सेस मडेगाव. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना श्री वरदा क्रिकेट संघ पल्सा बारीचा कोण. उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. आलेले मान्यवर रायगड मी बराजी प्रतिष्ठानचे आमचे शिलेदार आणि आमचे बंधू विनायकजी विनायकजी भुवर साहेब, खरोखर खूप मोठं योगदान आहे. कुशेडे गावचे सुपुत्र तसेच विनायकजी भुवड अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. कुणबी समाजाचे सुद्धा पदाधिकारी आहेत. तसेच मी रायगड जिथे राज्य प्रतिष्ठा मला वाटतं गोरेगाव विभागातून त्याच याच्यामध्ये सभासद होतात. त्या विभागामध्ये सुद्धा कार्यरत असतात. ते अनेक छोट्या मोठ्या लोकांच्या मदतीला धावून जाणार असे आमच्या विनायकजी वर या. आपण अनेश खेडेकर कुठे असतील त्यांनी यायचं पॅनल. अनेशजी खेडेकर, विनायकजी आपण यायचं इथे व्यासपीठावरती. आपले सर्व सहकारी कोण असतील घेऊन यायचं आहे. तुम्हीच घ्यायचा का? हॅलो, पुन्हा एकदा सुद्धा येतो क्वार्टर फायनल सामना. त्याच्यानंतर जो समालोचक लोचनाची भूमिका असेल ती आमच्या जवळच्या बंधू म्हणजे भानगाव कोण गावचे सुपुत्र अविनाशजी काटे त्यांचा गोड आवाज आपण दुसऱ्या युनिट मध्ये ऐकणार आहोत. याचा अनुभव आणि आम्हाला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं खूप खूप आभार आहे. धन्यवाद. ज्यांचाही गोड आवाज ऐकला ते रामबंधू आमचे समालोचन कक्षांमध्ये देखील लाख मोलाचं सहकार्य करतायत. या स्पर्धेला देखील काही नामांकित देणगीदार देखील लाभले गेलेले आहेत. अगदी नाला सोपारामध्ये आमचे आधारस्तंभ एमजी गोल्डचे मालक अगदी महेशजी चिरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. तसेच सुबोधजी बिरवाडकर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. तसेच त्यांच्यासोबत देखील हॅलो विनायक भुवड साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील श्री वर्धा विनायक क्रिकेट संघ पळसप आगरीचा कोण यांच्या वतीने अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढील सामने जे आहेत क्वार्टर फायनलचे अगदी ते 2 षटकांचे असेल. या कर्णधाराने याची मात्र नोंद घ्यायची आहे. हा पहिल्या साखळीतील
15 चेंडू 3 ओव्हर 15 चेंडू. अगदी नंतर दुसऱ्या सामन्यामध्ये टॉस उडवताना आम्ही सांगितलं जाईल 15 चेंडूंचा मात्र सामना असेल या गोष्टीची मात्र दखल घ्यायची आहे. दादा फक्त लोकांना सांगा क्रिकेटर तुम्ही क्रिकेटर म्हटल्याप्रमाणे आम्ही करतो नियोजन करून आम्हाला पुढचं जाऊन काय करणार त्यांच्या जिद्दी इच्छा जिद्दी पाहिजे ती आम्हाला खेळायला लागेल. अगदी खरोखर सगळ्या खेळाडूंना मात्र खेळायच्या. मित्रांनो मी सकाळपासून सांगत होतो कितीही पैसा खर्च केला तरी मात्र वेळेला मात्र विकत घेऊ शकत नाहीये म्हणून वेळ खूप महत्वाची. अगदी 3 वाजले गेलेले आहेत 3:15. पहिल्या साखळीतील सामना देखील चालू आहे. अगदी जातोय आपण मैदानाकडे. स्ट्राईक एंडला पर्यंत आमंत्रित झालाय तो आदिनाथ आणि नॉन स्ट्राईकला येतोय जय. दादा कमीत कमी 17 मिनिटात खेळ उरकायचा म्हणून सांगितलं पुढे जा ना क्वार्टर फायनल. गोलंदाजी मार्कवर सज्ज हेमंत. सायकलला फलंदाजी करतोय तो आदिनाथ. 1 धाव घेतोय पास्ती या संघाकडून. 1 धाव संख्येबरोबर स्कोर बोर्डचा शुभारंभ होतोय. तब्बल बनवायचे आहेत त्या 24 चेंडू मध्ये पास्ती या संघाला. या स्पर्धेला अगदी मान्यवर उपस्थित राहिलेत. अगदी आमचे नालासोपारा म्हटल्याच्या नंतर एमजी गोल्डचे मालक आहेत आणि अगदी कुठलाही पाहुणा त्यांच्यापर्यंत गेला कधी खाली हात परत येत नाहीये. अगदी नाथ पूर्ण फुलाची पाकळी सदैव सहकार्य करत असतात आमचे मंगेचे चेळे साहेब शिरीपगावचे सुपुत्र. त्यांचं देखील याच्यावरती सन्मान केला जातोय. तसे एक रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे समाजसेवक ज्यांची ओळख आहे ते सुबोधजी बिरवाटकर साहेब. त्यांच्या सोबत असलेले आमचे भुवड साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि मान्यवरांचं देखील आपण याच्यावरती सन्मान करून घ्यायचंय. अगदी धाव संख्या होते ती 7. मंगेश दादा आम्ही 7 या आकड्याचं आयुष्यामध्ये खूप महत्व सांगितलेलं आहे. लग्नाचे फेरे घेतो 7, आठवड्याचे वार देखील 7, जगाचे आजोबा देखील 7 आणि या स्पर्धेला तुमची देखील 7 लाभले. तेवढीच मात्र पास्ती या संघाची धावसंख्या होते ती 7 आणि ज्याने विश्व वर्ल्ड कप जिंकून दिलं त्या महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक देखील 7. आता मात्र फलंदाज कुठला साथ देतोय ही देखील फलंदाजाला मात्र 7 मिळाली. केलाय मनगटाचा वापर आणि चेंडू मात्र घेतला हवाई सपर षटकार. छत्रपतीचा चावा आणि संघाला मिळू द्या 6 धावा. चुकेगा नाही साला फायर आहे हा फायर. मात्र फलंदाजी करतोय तो अचूक फलंदाजी करतोय तो मात्र जय. नावाप्रमाणे पास्ती या संघाकडून गोलंदाजाचा मात्र समाचार घेतला हेमंतचा. मानावं लागेल कंपल्सरी बनवायच्या 62 धावसंख्या बनवत पाठला करत असताना अचूक फलंदाजी होते. पहिला पॉवर षटकचा. आता मात्र जयला सुवर्ण संधी आहे हॅट्रिक मारण्याचे षटकारांची. बॅक टू बॅक 2 षटकार लगावण्याचा कारनामा केलाय. हेमंत या गोलंदाजाचा मात्र समाचार घेतलाय. हॅट्रिक होतंय काही या स्पर्धेमध्ये. जय मात्र अचूक फलंदाजी करत. 3रा चेंडू देखील अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. वाढती धावसंख्या होते ती 14 तारीख म्हटल्याच्या नंतर अगदी व्हॅलेंटाईन डे ची तारीख येतो. फेब्रुवारी महिना जरी गेला तरी माझं कोण कोणाला देतोय गिफ्ट. एका बाजूला जय फलंदाजी करत असताना हॅट्रिक मारण्याचा चान्स आहे अगदी षटकारांची आणि हेमंत मात्र गोलंदाजी मार्गवर सज्ज. सुवर्ण संधी लागू आहे जयला. हॅट्रिक करतोय. दुसरा फलंदाज मात्र हॅट्रिकचा चान्स करतोय का षटकारांची. अगदी कळसब अगदीचा कोण या संघाच्या सदस्यांना विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये स्टेज समोर 11 क्लिअर आहेत त्यांना विनंती करतो पुढील सामना आपला आहे तरी आपण स्टेज कडे यायचं आहे. कळसब अगदीचा कोण गोलंदाजाने मात्र कमबॅक केलं जातं. अगदी हेमंतने 2 षटकार लगावल्याच्या नंतर एक अवांतर धाव दिली नंतर 1 धाव मात्र खर्ची करते म्हणजे कमबॅक मानावं लागेल. नेत्रादीप गोलंदाजी मानावं लागेल. या आता मात्र स्ट्राईक केला डावखुरा फलंदाज. या स्पर्धेमध्ये ओपनिंग साठी आलेला डावखुरा फलंदाज मात्र हा पहिला ठरला जातोय तो आदिनाथ. आदिनाथला वर देखील अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. 62 धावांचं पाठलाग करत असताना माफक अशी फलंदाजी करावी लागेल. मोठा फटका खेळण्यामध्ये अपयशी ठरला जातो. यशस्वी ठरतोय तो गोलंदाज हेमंत. 5 चेंडू फेकले गेलेले आहेत. यात पळसब अग्रीचा कोण या स्पर्धेमध्ये या गावातून देखील रायगड मी मराठी प्रतिष्ठानला देखील एक समाजसेवक सापडलेले आहेत ते म्हणजे अनिलजी खेडेकर. अगदी त्यांच्याच विनंतीला मान देऊन आज सगळे रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे सदस्य देखील या स्पर्धेसाठी लाभलेत. म्हणजे अगदी दादा पाहिलं ना ते आपण नंतरच आम्ही सांगितलं जाईल. गोलंदाजी मार्ग सज्ज आहे तो हेमंत. खोलवर टप्प्याची गोलंदाज अक्षरशः खोदून काढले. अचूक क्षेत्ररक्षण देखील होते. 1 धाव होते. एका धावेबरोबर संघाची वाढती धाव संख्या होती ती 16. अगदी प्रयागराजला जर आपण गर्दी पाहिली होती अगदी भरपूर वर्षानंतर तो योग येतो. त्या योगानंतर अगदी 2025 मध्ये योग आलाय तो वर्धविनायक चषकचा आणि मान्यवरांची देखील उपस्थिती लागली अगदी या स्पर्धेसाठी. अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी देखील दाखल झाले. आता मात्र समीकरण येऊन ठेपतोय ते 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी पास्ती या संघाची धाव संख्या होती ती 16.
हॅलो हॅलो पळसा बाहेरचा कुठे खेळाडू असतील त्यांनी पहिल्यांदा यायचं आहे. पळसा बाहेरचा कोण? एक ओव्हरच्या समाप्तीनंतर पास्ती या संघाची धाव संख्या होते बिनबाद 16. म्हणजे अचूक फलंदाजी मात्र होते. आता मात्र समीकरण येतोय 18 चेंडू तब्बल बनवायचे आहेत. चार्जिंग नाही 46 म्हणजे अगदी स्वात 18 चेंडू धावसंख्येची गरज आहे ती 46 या धावसंख्येची. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल ते आदिनाथ आणि जयला. गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय गोलंदाज सौरभ. संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हातवतो सौरभ. साईकेला फलंदाजी करतो आदिनाथ. फुल टॉस मिळाला होता. अगदी बॅटची कडा घेतात किपरच्या मागे जातो. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहेत. एक धाव घेण्यामध्ये रोखू शकले नाही पास्ती या संघाच्या फलंदाजांना. अगदी नालाफोडी या संघाचे क्षेत्ररक्षक. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या मात्र होती ती 17. गोलंदाजाला दंडित करतायत. अवांतर धाव येते 9 बॉलच्या मध्ये. मात्र एक या धावसंख्या अजून देखील पुढे सरसावला जातोय. धावसंख्येमध्ये स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर मध्ये धावसंख्या होती ती 18. अगदी रन चेस करत असताना विराट कोहलीचा एक रेकॉर्ड आहे. त्याचे जे 100 आहेत त्याच्यामध्ये 28 शतक असे आहेत की त्यांनी चेसिंग करताना विजयी करून दिले भारत देशाला. त्याचप्रमाणे मात्र विजयी करतोय काय आपल्या संघाला तो जय. आता मात्र धावसंख्या होती संघाची 18. खोलवर टप्प्याची गोलंदाजी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात सीमारेषेकडे चेंडू जातात. अचूक क्षेत्ररक्षण होतोय तो अगदी नलफोडी या संघाकडून आणि 2 धाव्यांमध्ये घेण्यामध्ये रोखू शकले नाहीत. 2 धावे बरोबर संघाची वाढती धावसंख्या होती ती. धावसंख्या होती ती 20. जयला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. आपल्यातला आत्मविश्वास मात्र जागा करावा लागेल. तर आपल्याला टार्गेट चेस करायचं आहे ते 62 धावांचा आव्हान आपल्या समोर आहे. आणि आव्हान जर यशस्वी करायचं असेल तर आपल्याकडे जी काबिलियत आहे 2 षटकार लगावले गेले त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी करावी लागेल. सौरभच्या गोलंदाजीचा मात्र समाचार घ्यावा लागेल आपल्या फलंदाजीतून. आणि तो कारनामा आपण करतोय काय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी अक्षरशः यार्करची गोलंदाजी जातोय सीमारेषेकडे चेंडू. अगदी क्षेत्ररक्षण तैनात. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं. 2 धावा देखील परिपूर्ण. 2 धावेवरती समाधान मानतायत. 2 धावे बरोबर संघाची वाढती धाव संख्या होते ती पास्ती संघाची 22-22. नो लॉस. अचूक फलंदाजी करावी लागेल. आता मात्र समीकरण येतोय ते धावांची गरज असेल. 15 चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे. ती मात्र काबिलियत आहे ती जयकडे. जयला मात्र आत्मविश्वास जागा करावा लागेल. आतून गोलंदाजी देखील करतोय तो सौरभ आपल्या संघासाठी. फुल टॉस मिळालाय पण मात्र अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. ही चुकी जी झाली त्या चुकीबद्दल सॉरी देखील मागितली गेली गोलंदाजाने. ही मात्र चुकी पुन्हा होणार नाही. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. फोटोग्राफी देखील केली जाते कारण या आठवणी मात्र आपल्या हातात उजाळा देत राहतो. कारण जरी दिवस एका मागोमाग एक दिवस जरी गेले तर फोटोंची मात्र आठवण राहते की 2025 मध्ये खेळणारे खेळाडू मात्र कोण होते. फुल टॉस मिळाला त्याचा केला मनगडाचा वापर. क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. काय होतंय समीकरण थोडीशी चुकी होते. झेल मात्र धरणीला दान केलं जातंय. एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलंय. यशस्वी देखील झालेत आणि संघामध्ये वाढती धावसंख्या होती. 4थ्या धावेचा देखील कॉल जातात. मात्र आदिनाथने मात्र जयला थांबवलं गेलं. या 3 धावे बरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती 26-26. आणि दादा खेडेकर आपण फोटोग्राफी करता याच्यानंतर भविष्यात अजून देखील आपल्याकडे युवा खेळाडू आहेत. पुढे देखील युवा खेळाडू घडवण्याचा आपला मानस असेल. यावर्षी 2025 मध्ये खेळाडू हे खेळले गेलेले आहेत पण येणाऱ्या 26 मध्ये अनेक खेळाडू देखील असतील. आठवणी मात्र राहतात या फोटोमध्ये. अगदी गोलंदाजी मार्ग सौरभ. आदिनाथला मात्र 1-2 फटके मोठे आणावे लागतील. आत्मविश्वासाने कर्णधाराने आपल्याला स्ट्राईक एंडला पाठवलंय. तो आत्मविश्वास मात्र जागा करून द्यावा लागेल. यशस्वीरित्या पार पडावा लागेल तो आदिनाथला. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो सौरभ.
आता गोलंदाजी थोडंसं स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो, वेळ खूप आपल्याकडे कमी आहे. लेग साईडला मात्र क्षेत्रक्षण सजवलं गेलेलं आहे. तर मला वाटतं युवराज सिंग प्रमाणे लेग साईडला जास्त खेळण्याचा प्रयत्न करतो तो आदिनाथ. ऑफ साईडला मात्र एकच देखील क्षेत्रक्षण सजवलं गेलेलं आहे. लॉंग ऑफला देखील एकच क्षेत्रक्षण सजवलं गेलं आहे. लेफ्ट हँड बॅट्समन साठी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. नो बॉलचा इशारा करण्यात जातोय, म्हणजे एक अवांतर चेंडू फेकावा लागेल. गोलंदाजाला दंडित केलं गेलेलं आहे. कारण 4-5चा कॉम्बिनेशन आहे मित्रांनो, हा मात्र लक्ष असलं पाहिजे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मॅच आहे, आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून काय मॅच खेळतोय मित्रांनो, मात्र नियमांचं पालन करायचं आहे. आपल्याला दंडित केलं गेलंय. या एक रनाबरोबर वाढती धावसंख्या होते ती पाचशे संघाची 1-27. नो लॉस. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. बरोबर 3:30 वाजले गेलेले आहेत. याच वेळेमुळे आपल्याला पुढील संघांना देखील याचा कुठेतरी दंड बसला जाईल. कारण 15 चेंडूंचा अगदी सामना खेळवला जातोय. 3 चेंडू मात्र कमी केले जात आहेत. आता जसं जसं वेळ जाईल त्याच्या आयोजकांच्या वतीने सूचना येते अगदी चेंडू कमी केले जातील. या गोष्टीची मात्र नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी मार्गवर सज्ज सौरभ. आदिनाथच्या फलंदाजीचा मात्र दबाव पडलाय तो या गोलंदाजाला. अवांतर धावा देतोय, एका मागोमाग वाईट टाकले जात आहेत आणि अवांतर धावेचा फायदा होतोय तो पाचटी या संघाला. मात्र धावा होत आहेत त्या 28. नो लॉस. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 14 चेंडू मध्ये 34 धावांचा लक्ष्य, म्हणजे एक एक अवांतर धावा जाते, त्याचं समीकरण सोपं होते पाचटी या संघाला. पाचटी या संघाचा आदिनाथ फुल टॉस मिळालाय पण नाही त्याचा फायदा घेतला. पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. अगदी याच गोलंदाजाने एक विश्वविक्रम मात्र करतोय की काय, कारण आमच्याकडे अगदी 10 चेंडूंचा कॉलम ठेवला गेलेला आहे आणि या गोलंदाजाने मात्र 9 चेंडू फेकले गेले. त्याच्यामध्ये अगदी चेंडू त्याचे अचूक झाले गेलेले आहेत. ते 4 चेंडू अचूक झालेले आहेत, म्हणजे अगदी एक्स्ट्रा धावा आपल्या दिल्या जात आहेत. अजून देखील पंच दंडित करतील गोलंदाजाला. अवांतर धावा मिळत आहेत वाईटच्या स्वरूपामध्ये. अगदी स्कोरबोर्ड मध्ये पुढे वाढ होते ती धावसंख्या होते ती 30. गोलंदाज मात्र कुठेतरी आपण दुसरं षटक हाताळत असताना एक तुल्यबल संघ आहे तो म्हणजे नलफोडीचा. 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. शेवटचे मात्र 2 चेंडू आपल्याला फेकायचे आहेत, ते मात्र अचूक फेकावे लागतील. आदिनाथचा दबाव मात्र घेतलाय तो या गोलंदाजाने सौरभने. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. नलफोडी या संघाने माफक असं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न केला पण तो मात्र सोपा करत चाललाय तो हा गोलंदाज. फलंदाजाने मात्र अचूक फलंदाजी केली. गोलंदाज मात्र कुठेतरी निराशेजनक परिस्थिती करतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, हो चांगली गोलंदाजी मानावी लागेल. नेत्रदीप गोलंदाजी मानावी लागेल ती सौरभची. हे चेंडू मात्र कुठेतरी आपल्याला अगोदरचे फेकायचे होते, कधी ओव्हर झाला असता पण तो मात्र फायदा झाला तो अगदी पाचटी या संघाला. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला. 2 षटकांचं चालू असतात अगदी 30 ही धावसंख्या होते. आता मात्र समीकरण येऊन ठेपता येते. 13 चेंडू मध्ये 32 धावसंख्येची गरज आहे, म्हणजे एक मोठा फटका आता मात्र आणावा लागेल तो आदिनाथला आपल्या फलंदाजीतून. तर थोडंसं समीकरण सोपवू शकतो. फुल टॉस मिळाला त्याला फायदा होतोय काय नाही, अगदी क्षेत्ररक्षण तैनात आहे. पंचाने मात्र दंडित केलंय गोलंदाजाला. अगदी एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. अगदी 2 धावा मिळतात. धावसंख्येमध्ये बदल होते 3 ने आणि 3 धावे बरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती गोलंदाजी मार्गवर सज्ज सौरभ. फुल टॉस मिळाला. अक्षरशः एकदम सपाटी दिल्याप्रमाणे लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करता यशस्वी होत आहेत काय. 2 धावा देखील घेऊन यशस्वी होत आहेत पाचटी संघाचे सलामीवीर जोडी. याचबरोबर स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र होते ती नक्कीच अगदी आम्ही देखील स्कोर सांगितलं जाईल. 2 ओव्हर समाप्त होत आहेत. संख्या होत आहे ती. थँक्यू डीजे पाटीलदादांच्या माध्यमातून चांगले डीजे देखील वाजवलं जात आहे. आयोजन खूप छान आहे, अगदी लाजवेशीर असं उंबर. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. धावसंख्या होते ती 35. अगदी 55 घराचा उंबरट आहे पण अगदी 200-250 घरांना लाजवेल अशी मात्र आयोजन केलेलं आहे तो पळसप अग्रेचा कोण या गावाने. अगदी तिसरा षटक हाताळण्यासाठी येतोय तो योगेश. गोलंदाजी मार्गवर सज्ज.
थोडंसं स्पीडअप घ्यायचंय नलपोडी या संघाला विनंती करतो. मित्रांनो वेळेला मात्र आता आपण थांबवू शकत नाही. 3:30 वाजले गेले. पहिल्या षटकातील मात्र सामने, पहिल्या इनिंगचे मात्र सामने चालू आहेत अगदी पहिल्या साखळीतील. म्हणून विनंती करतो आयोजकांच्या वतीने आपल्याला सामने मात्र परिपूर्ण करायचे. जयला मात्र अचूक गोलंदाजी करताना पाहतोय. आता मात्र समीकरण येऊ ठेपलाय ते अगदी 12 चेंडू तब्बल बनवायचे आहेत 27. म्हणजे जयला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. समीकरण सोपं आहे पण ते समीकरण आपल्या फलंदाजीतून सोपं करावं लागेल. पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. जातोय वन बाउन्स सीमारेषे पार. खणखणीत चौकार डीचे. सदस्यांना देखील विनंती करतो आयोजकांना लाईन अपचा ताबा घ्यायचा. कारण बॉल लगेच आपला चेंडू सीमारेषे पार गेलेला चेंडू देखील मैदानामध्ये लगेचच गतीने आला पाहिजे. कारण आपल्याला आता वेळ खूप महत्वाचा आहे. कारण सेलिब्रेशन देखील आपल्याला पारितोषिक वितरण सोहळा करायचा आहे. पंचर्ग देखील आपल्याकडे एक्स्ट्रा चेंडू जर असतील तर आपली सामनामध्ये थोडंसं व्यत्यय आणून देऊ नका ही विनंती करतो. अगदी जय मात्र अचूक फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्फत जयने केला मनगटाचा वापर आणि चेंडूने मात्र घेत नाही हा बाई सफर. बिग 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 षटकार डीजे. रामजी की निकली सवारी. मात्र जयने मात्र षटकारांची सवारी लागू केले आपल्या फलंदाजीतून. अगदी जयने चांगली फलंदाजी करत असताना देखील 3 षटकार लगावण्याचा कारनामा करतोय. मानावा लागेल या फलंदाजीला. आता मात्र समीकरण येऊ ठेपलंय ते 10 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजाचा मात्र समाचार घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. मानावा लागेल या गोलंदाजाला. कमबॅक केलंय. बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. कधी समुद्राला भरती तर कधी होती. आता मात्र तू मला षटकार मारू शकतो तर मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो असं प्रेक्षेपण मात्र गोलंदाजीतून करतोय तो योगेश. जयला मात्र स्तब्ध ठेवलंय. जय मात्र एकाकी झुंज देतोय. आता मात्र फुल टॉस मिळत त्याचा फायदा घेतोय का नाही. अगदी किपरच्या मागत होते. पंचाने मात्र गोलंदाजाला दंडित केलंय. 1 धाव मिळते. एकेरीचं 2 धावा मिळतात आणि जातोय सीमारेषे पार. येतोय चौकार डीजे. कारण म्हटलं जातं ना तुम्ही ओरिजिनल आम्ही डमी. जिथे तुम्ही दहशत करता तिथे वन साइड हिरो आम्ही. त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी करतोय ते जय. जयला मात्र मानावी लागेल. संघाची धाव संख्या होते 5 संघाची 50. अचूक फलंदाजी करतोय. समीकरण मात्र सोपं केलंय. षटकार ठोकलं जातं. नेत्राधीन षटकार जयच्या फलंदाजी डीजे. बोलेगा त्याचप्रमाणे मात्र 35 सदस्य बोलतील. जय 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 मात्र जय विजयी करतोय काय संघाला. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 8 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. समीकरण मात्र सोपं करून ठेवलं ते जयने आपल्या फलंदाजीतून. जयने मात्र एकाकी झुंज देतोय. अगदी आता 6 धावांची मात्र 6 धावांची गरज आहे. 8 चेंडू एक तर्फी मात्र सामना घेऊन जातोय आपल्या फलंदाजीच्या जोरावर तो जय. काय फलंदाजी करतोय. मानावं लागेल या जयला. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव येते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. यशस्वी देखील होत आहे. 2 धावा देखील परिपूर्ण. 2 धावेवरच समाधान मानताच. अगदी आता समीकरण येऊन ठेपतंय ते 6 धावांची मात्र गरज आहे. 4 धावेची मात्र गरज आहे. 7 चेंडू आणि 4 धावेची. जयकडे कदाचित अपेक्षा असेल चौकार षटकाराच्या आतिषबाजीने मात्र सामना विजयी करतोय काय त्याचप्रमाणे मात्र प्रयत्न करेल. गोलंदाजाचा मात्र समाचार घेतला योगेशचा आपल्या फलंदाजीतून. फुल टॉस मिळाला. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. मोठा हादरा बसतोय. जयला मात्र डगावचा रस्ता दाखवला जातोय पण आपलं मात्र काम जबाबदारी परिपूर्ण केलंय या स्पर्धेमध्ये. एकदा उद्या टीच आहे. अगदी आता IPL
चा मोसम चालू आहे. IPL म्हटल्यानंतर अगदी मेडलवर टाकण्याचा देखील कोलकाताचा जो प्लेअर आहे लेफ्टी वेस्ट इंडिजचा दिनेश नाही तो मेडल्सवर टाकला होता. त्याचप्रमाणे जर अगदी मेडलवर टाकला तरी देखील सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो. तो म्हणजे अगदी संघ आहे नलफोडी. गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तो शुभम. सायकेलला फलंदाजीसाठी आमंत्रित झालेला फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे तो आदिनाथ. वैयक्तिक धाव संख्या घेऊन खेळतोय ते 2. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय केतन. नॉन स्ट्राईकला आहे. आता मात्र समीकरण आहे 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. कुठला संघ विजयी होतोय? आदिनाथ मात्र स्ट्राईकला आलेला फलंदाज स्ट्राईकला फलंदाजी करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगदी लेग साईडला चेंडू जातात. 1 धाव परिपूर्ण. एकेरीच नक्कीच बदल करतील. 2 धावांमध्ये बदल करतायत. आता मात्र समीकरण अजून देखील सोपं करून ठेवलंय. 2 धावा मिळतात आणि दुसऱ्या धावेचा देखील थोडीशी मिसफीड होते. 2 धावेबद्दल रूपांतर अगदी थिअरी मध्ये केले आणि 3 धावा देखील परिपूर्ण. म्हणजे समीकरण सोपं आणून ठेवलंय. 5 चेंडू आणि आता तब्बल गरज आहे ती 1 धावेची. आता मात्र सायकेलला येऊन ठेपलाय ते केतन. 1 धावेची गरज आहे. म्हणजे 5 चेंडू निर्धाव चेंडू टाकावे लागतील आणि तो कारनामा करतोय काय? ती काबिलियत मात्र करावी लागेल ती केतनला आपल्या गोलंदाजीतून आणि करण्याचा प्रयत्न करतोय काय? अगदी करतोय. चेंडू दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता करतोय. हीच मात्र 4 चेंडू त्याला निर्धाव चेंडू टाकाव्या लागतील कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग करावा लागेल. अगदी 4 चेंडू निर्धाव टाकले तर सामन्यामध्ये आपण देखील विजयी होऊ शकतो. तो म्हणजे नलफोडी हा संघ. पण पास्टी या संघाच्या फलंदाजाने मात्र अचूक फलंदाजी केली. मानावं लागेल ते अगदी यशला. आता मात्र खांद्यावरती जबाबदारी आहे त्या केतनच्या. पाहूया काय होते समीकरण. अवांतराव मिळते की काय? अगदी थोडीशी मिस्टेक झाली कीपर कडून आणि त्याचा फायदा मात्र झाला पास्टी या संघाला आणि पास्टी या संघ देखील विजयी झाला. त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन. तसेच नलफोडी या संघाने स्पर्धेमध्ये दाखल झालात त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये अगदी सामनावीराचा पुरस्कार जातोय ज्याने अचूक फलंदाजी केली आणि माफक असं टार्गेट 62चा चेस केलं. अगदी 3 षटकार देखील लगावले गेले. पास्टीचा मॅन फ्रॉम पास्टीचा फलंदाज आयकॉन प्लेअर यश ला सामनावीराचा पुरस्कार जातोय. जयच्या माध्यमातून जयला विनंती करतो सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आपण देखील टॉस का बॉक्स कडे यायचंय. हॅलो सर्व क्रिकेट रसिकांना विनंती असेल क्वार्टर फायनल मध्ये सर्व आलेल्या संघांना विनंती असेल आयोजकांच्या वतीने एक निर्णय घेण्यात आलाय की आपण पुढील सामने 2-2 षटकाचे खेळायचे